जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। इचलकरंजी जागतिक हृदय दिनानिमित्त वॉकेथॉन जागतिक हृदय दिनानिमित्त वॉकेथॉन आणि जीवन संजीवनी प्रक्रिया म्हणजेच BLS बेसिक लाईफ सपोर्ट व स्वच्छता ही सेवा अभियान उपक्रम राजाराम स्टेडियम इचलकरंजी येथे राबविण्यात आली। इचलकरंजी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि अलायन्स हॉस्पिटलच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक ओम प्रकाश दिवटे यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी अलायन्स हॉस्पिटलचे सर्व संचालक महापालिकेचे उपायुक्त उपस्थित होते। त्यानंतर हृदय तज्ञ डॉक्टर अमित जोशी व डॉक्टर अमोल भोरे यांनी जीवन संजीवनीचे ट्रेनिंग दिले। आजच्या वाढत्या धगधगीच्या काळात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे। हार्ट अटॅक आल्यानंतर रुग्ण आपण घरातून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत मृत्यू पावतो। असे रुग्ण आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापूर्वी सुद्धा वाचवू शकतो। यासाठी ही ट्रेनिंग देण्यात आले होते। अलायन्स हॉस्पिटलमध्ये सर्व संचालक, महापालिका आयुक्त आणि उपायुक्त यांच्या हस्ते झेंडा दाखवून 5 किलोमीटर, 3 किलोमीटर व 2 किलोमीटर वॉकेथॉनला सुरुवात झाली। या निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य व मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। खासदार धैर्यशील माने यांना अलायन्स हॉस्पिटल कडून निवेदन देण्यात आले। या कार्यक्रमामध्ये 3000हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता। GP असोसिएशन, माई असोसिएशन, रोटरी क्लब, IM फिट क्लब, इचलकरंजी महापालिका, SIT कॉलेज, नर्सिंग कॉलेज ऑफ जयसिंगपूर त्याचबरोबर शहरातील सर्व मंडळांनी सहभाग घेतला होता। न्यूज चॅनल नेटवर्क सह इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त यांना विनंती करेन की त्यांनी हा संकल्प आपले बलूच सोडून राज्यभर आपण हा संकल्प सुरू ठेवायचा आजपासून आणि हा असाच अखंड जागर चालू राहून दे। आणि साहेब इथे आलेले आहेत आणि सगळ्याच डायरेक्टर्सना अलायन्स हॉस्पिटलच्या आणि आयुक्तांना विनंती आहे की आपण हा संकल्प आज सोडूया। एक हात स्वच्छतेसाठी आणि एक हात जीवन संजीवनीसाठी। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे। जीवन संजीवनीचा आधार, संकटात एक हात तयार, हा संकल्प आपण आमच्या राज्यात येतोय। मला पुन्हा एकदा सर्वांना सांगायचं, मला आनंद होतोय हे सांगण्यासाठी की आपल्या इचलकरंजीचा अलायन्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा जो वॉकेथॉन अरेंज केलेला आहे, याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। आणि यामध्ये आज 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे म्हणून सर्व जगभरात साजरा केला जातो। तर ह्या वर्षीची थीम अशी आहे की यूज हार्ट फॉर युअर ऍक्शन। म्हणजे आज सर्व लोकांनी आपल्या हृदयासाठी काळजी घ्यायची आहे, आपल्या ऍज वेल एज सर्वांच्या म्हणजे समाजाच्या सुद्धा। तर आपल्यावर अशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की समोर एखादा जर पेशंट म्हणजे समाजामध्ये बाहेर जाताना आपण कुठेतरी मॉलमध्ये आहोत, रस्त्यावर आहोत, मार्केटमध्ये आहोत आणि एखादा माणूस कोलॅप्स झाला तर आपल्याला सर्वांना हे BLS टेक्निक हे यायला हवं। कारण जवळपास 7 लाख मृत्यू हे जनरली वर्षभरात भारतात होतात आणि त्यातले 70% हे जे असतात हे मृत्यू हे मेडिकल हेल्प किंवा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे होतात। त्यामुळे आपल्या सर्वांनी बसवराज यांनी चांगलं टेक्निक सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे। तर कसं आहे की पहिल्यांदा याचे मुख्य गोष्टी अशा आहेत की पहिल्यांदा तुम्ही रिस्पॉन्सिव्हनेस पेशंटचा चेक करायचा। म्हणजे पेशंट कसा आहे, तुम्ही जोरजोराने ओरडून दादा तुम्ही कसे आहात, बरे आहेत का असं विचारायचं। पेशंटचा जर रिस्पॉन्स नसेल तर तुम्ही ताबडतोब ते पहिल्यांदा त्याच्या नाकापाशी 2 फिंगर्स ठेवून त्याचं ब्रीदिंग चालू आहे का किंवा चेस्ट एक्सपान्शन होतंय का ते एकदा चेक करून बघायचं। त्याचा रिस्पॉन्सिव्ह नसेल तर तुम्ही इथं कॅरोटिड पल्स चेक करून बघायची आणि जर दोन्ही चालू नसेल तर ताबडतोब 10व्या सेकंदाला CPR चालू करायचा। शेजारी जो बाय स्टँडर्ड असेल त्याला तुम्ही ताबडतोब मेडिकल हेल्प म्हणजे 108 नंबरला किंवा जवळच्या हॉस्पिटलला हेल्प मागून घ्यायची। म्हणजे तेवढ्या वेळात हेल्प लगेच तुमच्या मदतीला येईल आणि CPR चालू करायचा। CPR चालू करताना जसं सरांनी सांगितलं तर तसं या बेसिक लाईफ सपोर्टला आपल्या मराठीमध्ये जीवन संजीवनी असं म्हणतात। आणि जे आपण पोज घेतो त्याला सावित्री पोज किंवा सावित्री मुद्रा असं म्हणतात। तर त्यावेळी आपण त्या नीजवर बसून दोन्ही एल्बो लॉक करून साधारणपणे 2 इंच छाती दबली जाईल अशा प्रकारे कॉम्प्रेशन द्यायचे आहे। आणि ते कॉम्प्रेशन साधारण 100 ते 120 पर मिनिट या स्पीडनं द्यायचे आहे। जर तुम्हाला असं वाटलं असेल की पेशंटला कन्वर्जन आले किंवा त्याला टंग बाईट झालाय, तोंडात खूप थुंकी किंवा रक्त वगैरे आहे, तर फक्त हँड्स ओनली CPR जरी दिला आणि रेस्पिरेशन नाही दिलं तरी सुद्धा मेडिकल हेल्प अराईज होईल तोपर्यंत तेवढं सुद्धा मदत होते।
साधारणपणे पहिल्या 7 ते 10 मिनिटात जर हा CPR दिला तर मेंदूला रक्तपुरवठा होऊन पेशंट ऍटलिस्ट ब्रेन डेड होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकू आणि पेशंटला ताबडतोब रिवाईव्ह करू शकू. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपले सगळे रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट हे सगळे आता अद्ययावत होत चाललेले आहेत. तर प्रत्येक ठिकाणी AED कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.